नको नको म्हणणार हे चाटून पुसून खातील अशी आपण आज आहे ना कारल्याची भाजी बनवणार आहे. पण त्या अगोदर आहे ना कालच्यापासून आहे ना आमच्याकडं पाऊस चालू आहे. खूप छान असं वातावरण झालं होतं आणि एकदम फ्रेश वाटत होतं. थोडासा गारवा पण होता वातावरणामध्ये. पण 2 दिवसापासून पाऊस चालू झाला त्यामुळे शेतकरी पण सुखावला होता. आता पेरण्या होतील असं वाटत होतं. कारण इथून मागे आहे ना पाऊसच नव्हता. होता तो बारीक-बारीक. पण त्या पावसाने काही ओल झाली नव्हती. पण आज कालच्या आणि आजच्या पावसाने ना छान अशी ओल झाली. तर आता आहे ना सकाळी-सकाळीच स्वयंपाक करून घेते. सुरुवातीला पोळ्या करून घेतल्या आणि नंतर भाजी बनवणार आहे. कारण भाजीला टाकलं ना तर दुसरं पण काम आवरता येतं. त्यामुळे आहे ना आधी पोळ्या करून घेते आणि नंतर भाजी बनवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे. पण अजिबात कडू न लागता, अजिबात कडू लागत नाही. आमच्या घरातले लहान मोठे सगळे कारल्याची भाजी खातात. तर हे बघा अशा पद्धतीने ना मी कारलं आहे ना चिरून घेतलंय. बारीक फोडी करून घ्यायच्या कारल्याच्या, मोठ्या नाही करायच्या. आणि तुम्हाला भरपूर टिप्ससह मी कारल्याची भाजी दाखवणार आहे. तर बारीक का करायच्या, तर बारीक जर केल्या ना आपण त्यामध्ये मीठ टाकतो ना तर त्याचा कडवटपणा आहे ना हा निघून जातो. त्यामुळे ना बारीक फोडी करायच्या कारल्याच्या. आणि बघा व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे ना मीठ मिक्स करून घ्यायचं त्याला आहे ना पाणी सुटतं मिठाला, कारल्याला बी. मग ते कारल्याचं पाणी आहे ना कडू पाणी ना ते निघून जातं. त्यामुळं आपलं कारलं ना कडू अजिबात लागत नाही आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. तर आता आहे ना मीठ टाकलं आहे मी यामध्ये. याच्यामध्ये ना पाणी टाकून धुवून घेते चांगलं धुवून घ्यायचं, निपुळून घ्यायचं. म्हणजे त्याचं पाणी आहे ना ते खाली राहतं आणि एकदम असं हिरवट कलरचं पाणी निघतं, सगळं कडू पाणी. तर सुरुवातीला ना मी पिळून घेते. तर बघा असं दाबून पिळायचं म्हणजे त्याच्यातलं सर्व पाणी आहे ना निघून गेलं पाहिजे. तर अशाच प्रकारे ना सर्व कारलं आहे ना मी पिळून घेणार आहे. दुसऱ्या ताटात टाकणार आहे. तुम्हाला दाखवतेच मी त्याचं पाणी पण कसं निघतं ते. त्यामुळे ना आपलं कारलं कडू लागतं मग कधी-कधी. तर बघा एवढं पाणी हिरवं निघालं याचंवालं. तर आता हे पाणी ना फेकून द्यायचं आणि आपण आहे ना फोडणी द्यायला घेऊ आता. तर कढई आहे ना चुलीवरती गरम करायला ठेवली आहे मी. तुम्ही ना नक्की अशा पद्धतीने कारलं करून बघा. अजिबात कडू लागत नाही आणि मोजक्याच साहित्यामध्ये, साहित्य पण काही जास्त नाही आहे. तर आता तेल टाकलंय 2 पळ्या. कारलं टाकून देते मी जे पिळून घेतलं ते सर्व. आधी ना फोडणी वगैरे मी काहीच दिली नाही. फक्त कारले ना मिठामध्ये परत परतून घ्यायचे आपल्याला. तर याच्यामध्ये ना मीठ टाकते चवीनुसार मी आणि परत आहे ना परतून घेते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कारण आपण अगोदर मिठाच्या पाण्यामध्ये ना कारलं धुवून घेतलं आहे. त्यामध्ये पण थोडंसं मीठ असतं ना आणि नंतर पण थोडंसं कमी टाकायचं आहे. तर आता आहे ना आपण याच्यावर झाकण ठेवू आणि 10 मिनिटासाठी ना चांगली वाफ देऊन घेऊ. तर बघा आता आहे ना 10 मिनिटं झाली. मी तुम्हाला दाखवते. हे बघा कारल्याचा कलर एकदम बदलला आहे. यामध्ये वाटण वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने आहे ना. तर बघा इथं आहे ना माझ्याकडून क्लिप आहे ना डिलीट झाली. तर यामध्ये ना मी लाल तिखट टाकले 2 चमचा, 1 चमचा काळा मसाला, पाव चमचा हळद टाकली आहे, थोडासा हिंग टाकला आहे आणि शेंगदाण्याचा कूट भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. वरतून कोथिंबीर टाकते थोडीशी. सॉरी माझ्याकडून आहे ना क्लिप डिलीट होऊन गेली ती. त्यानंतर आहे ना मिक्स करून घ्यायचं. अर्धा ग्लास आहे ना पाणी टाकायचं. पाण्यामध्ये चांगलं शिजून घेऊ आपण आता. तर बघा अशा पद्धतीने ना आपली कारल्याची भाजी होती. तुमच्या घरात न खाणारे जरी असतील ना तरी आवडीने खातील अशी भाजी ना नक्की करून बघा. आणि सॉरी माझ्याकडून आहे ना ती क्लिप आहे ना डिलीट होऊन गेली. तर असो आता ही भाजी झाली आपली पूर्ण. मस्त तेल सुटेपर्यंत आहे ना शिजून घेतली चांगली. आणि असंच तेल सुटेपर्यंत आहे ना भाजी शिजून घ्यायची. म्हणजे आहे ना भाजी खायला छान लागते. यामध्ये ना वाटण वगैरे काहीच टाकलं नाही. बिना वाटणाची आपण भाजी केली. फक्त शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.